हे बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मोगऱ्याची कटिंग दाखवणार आहात. तुम्ही म्हणता ना आमची मोगऱ्याची कटिंग येतच नाही, तर मी आज तुम्हाला दाखवते की मोगऱ्याची कटिंग कशी करायची. हे घ्या, ही पेन्सिल एवढी काडी तरी आपली असलीच पाहिजे. आपण जी काडी लावणार आहे ती पेन्सिलच्या साईजची असली पाहिजे, कारण खूप लहान आणि खूप मोठी नाही येणार. त्याचं ते असतं, ते फक्त पेन्सिल एवढी साईज तर असलीच पाहिजे. मग मी हे पेन्सिल एवढ्या साईजची काडी कट करून घेतलेली आहे. हे बघा किती छान तयार झालेली आहे. एवढीच काडी अजून एक आहे, ती पण व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. त्याची पाने वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. नवीन कोंब फुटतील असं कट करून घ्यायचं आहे कटिंग आपलं. अजून एक काडी घेते, अजून एक व्यवस्थित वाटत आहे मला. मस्तपैकी अशी ही पण कट करून घेते. ह्याची पाने थोडी छान आहेत, त्याच्यामुळे ह्याची 1-2 पाने मी ठेवते, म्हणजे मला पण छान वाटेल नाही का, की माझं झाड आहे ते हिरवं आहे असं मला पण वाटेल, फील येईल. मी तुम्हाला नंतर दाखवतेच आहे. ही पानं पण मी नंतर कट करून टाकन. ते कटच करून टाकते, कारण परत कसं होईल. आता ही काडी आहे ती काही कामाची नाही आहे, ही खूप लहान काडी आहे, तर ही नाही. आता आपण ज्या मोगऱ्याची कटिंग घेतलेली आहे ना, ही ते मोगऱ्याचं फूल आहे. बघा किती सुंदर आहे, किती छान आहे. आणि हे जर फुलाचं झाड आपल्या अंगणात असेल तर किती सुगंध दरवळेल या फुलांचा. किती छान हे फूल आहे बघा. मी नवीन ब्लॉगिंग करते, त्याच्यामुळे माझा कॅमेरा थोडा व्यवस्थित नाही आहे. हे बघा, मी तुम्हाला फूल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. असं नाही दिसत आहे, थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेराने आपला मोबाईल थोडा जुना आहे, आता घेईन. आता इथून यूट्यूबवरून पेमेंट भेटलं की. हे बघा किती छान आहे, कळ्या आहेत. आता ह्या कांड्या आहेत आपण ज्या कट करून घेतलेल्या आहेत. असे मी 2 व्यवस्थित करून घेतलेल्या आहे, माती वगैरे मिक्स करून. ह्याच्यामध्ये अशा कांड्या लावून घ्यायच्या आहे. कॅरीबॅगचं आहे, एक बॉटलचं आहे, आपल्या यूज अँड थ्रोची प्लास्टिकची पाण्याची बॉटल आहे, ती मी इथे यूज केलेली आहे, तुम्हीही यूज करा. अशा मी कांड्या लावून घेतलेल्या आहेत. तर इथे बघा, हे 15 दिवसाचा रिझल्ट आहे, फक्त 15 दिवसाचा. हे नवीन कोंब फुटलेले आहेत या काडीला. हे बघा किती छान 2 कोंब फुटलेले आहेत. तशी माझी काडी अजून एक आहे. मला बघा इथे तर पूर्ण एक पान फुटलेलं आहे. हे बघा, तर असा आहे आपला आजचा कट. आवडल्यावर लाईक, शेअर, कमेंट करा. हे बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मोगऱ्याची कटिंग दाखवणार आहात. तुम्ही म्हणता ना आमची मोगऱ्याची कटिंग येतच नाही, तर मी आज तुम्हाला दाखवते की मोगऱ्याची कटिंग कशी करायची. हे घ्या, ही पेन्सिल एवढी काडी तरी आपली असलीच पाहिजे. आपण जी काडी लावणार आहे ती पेन्सिलच्या साईजची असली पाहिजे, कारण खूप लहान आणि खूप मोठी नाही येणार. त्याचं ते असतं, ते फक्त पेन्सिल एवढी साईज तर असलीच पाहिजे. मग मी हे पेन्सिल एवढ्या साईजची काडी कट करून घेतलेली आहे. हे बघा किती